अकबरुद्दीन अवैसीने केलं तर त्याच्यावर FIR रजिस्टर करण्यात आली होती. मग नितेश राणे जेव्हा हे म्हणतो की मैं मुसलमानों को मस्जिदों के अंदर घुस घुस के मारूंगा, पब्लिक प्लॅटफॉर्मवर, त्यांना खाली येईपर्यंत त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे होतं. पोलिसांनी त्यांना स्टेजवरून हे तो अरेस्ट करायला पाहिजे होतं. मग अशा प्रकारचे तुम्ही लोकांना सोडलेले आहे की तुम्ही बोला काय बोलायचं आहे. मग इम्तियाज जलील बोललं तर इम्तियाज जलील बोलू शकत नाही. इम्तियाज, माझा स्पष्ट प्रश्न आहे, नागपूरच्या दंगलीमागे भाजपचा काही हात आहे असा तुम्हाला संशय आहे? भाजपचे जवळचे काही सत्तामध्ये बसलेले लोक आहे. बघा, हे सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्राची राजनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला एक ठसा मांडला की इतने सीट आएंगे कभी सोचा भी नहीं था उसके अंदर. तर ते दुसरे जे होते, जो स्वप्न बघत होते की आम्हाला मुख्यमंत्रीची पुन्हा संधी मिळणार आहे, आता त्यांना काही मिळाली नाही. तर आज जे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा बॅक सीटवर ढकेलण्यात आलेला आहे, ते आता मुद्दा इतकं ज्वलंत राहिलेला नाही आहे देवेंद्र फडणवीस आल्यानंतर. तर कुठे ना कुठे काहीतरी षडयंत्र आहे. मी इतकं मोठं नाही आहे की मी त्याच्या बाबतीत काही हे बोलू शकतो, पण काहीतरी आहे, कोणीतरी आहे.